नमस्कार विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या तासांमध्ये आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये संस्थेला आवश्यक असणारे जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलासंदर्भात कुठल्या प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत त्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे। त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये ज्या वेगळ्या प्रकारच्या सभा आयोजित केल्या जात असतात किंवा बोलवले जात असतात, सभासदांच्या सभा, संचालक मंडळाच्या सभा, त्या सभांचे वेगळे उपप्रकार, तर त्या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती सविस्तररित्या आपण पाहिलेली आहे। तर यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सहकारी संस्था समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत तर ते दुर्बल घटक एकत्र येऊन स्थापन करत असतात आणि या संस्था स्थापन केल्यानंतर त्या वर्षभर वेगळ्या प्रकारचे जे काही आर्थिक व्यवहार आहेत तर ते आर्थिक व्यवहार करत असतात। तेव्हा संस्थेनं आपले आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं केलेले आहेत, केलेले आर्थिक व्यवहार व्यवस्थितरित्या नोंदवलेले आहेत किंवा नाही, तर हे जाणून घेणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं। आणि म्हणून याच प्रकरणामध्ये आपल्याला तिसरा मुद्दा पाहायचा आहे की सहकारी संस्थांचे हिशोब आणि हिशोब तपासणी संदर्भात सहकार कायद्यामध्ये केलेल्या तरतुदी। समाजामध्ये आपण पाहतो की वेगळ्या प्रकारचे जे काही संघटन प्रकार आहेत तर ते संघटन प्रकार अस्तित्वात आहेत। एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली कंपनी असे वेगळ्या प्रकारचे जे काही संघटन प्रकार आहेत तर ते संघटन प्रकार निर्माण केलेले आहेत, उदयास आलेले आहेत, अस्तित्वात आलेले आहेत। एकल व्यापारी संस्थेमध्ये आपण पाहिलं की एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असते, एकच व्यक्ती व्यवसायाचं व्यवस्थापन पाहत असते, एकच व्यक्ती आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभारत असते किंवा गुंतवित असते आणि त्या व्यवसायापासून प्राप्त होणारा जो काही नफा तोटा आहे तर तो नफा तोटा सुद्धा त्या एकाच व्यक्तीच्या मालकीचा असतो। मग आपल्या व्यवसायापासून आपल्याला नफा होतोय की तोटा होतोय हे जाणून घेण्यासाठी एकल व्यापारी काय करत असतो, हिशोब ठेवत असतो, जमा खर्च ठेवत असतो, कारण एकल व्यापाराचा मुख्य उद्देश नफा कमवणं असतो। आणि म्हणून दैनंदिनरित्या जे व्यवहार केले जात असतात तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगवेगळ्या हिशोब पुस्तकामध्ये तो ठेवत असतो आणि शेवटी आपल्या एकल व्यापारामधून आपल्याला नफा झालेला आहे किंवा तोटा झालेला आहे तर हे तो जाणून घेत असतो। जर एकल व्यापाऱ्यानं हिशोब ठेवले नाही तर आपल्या व्यवसायापासून आपल्याला नफा होत आहे किंवा तोटा होत आहे हे त्याच्या निदर्शनास येणार नाही आणि काही कालावधीनंतर त्याचा जो काही व्यवसाय आहे तर तो व्यवसाय पूर्णतः तोट्यामध्ये जाईल आणि मग हा जो काही एकल व्यापारी आहे तर तो एकल व्यापारी निश्चितच दिवाळखोर बनल्याशिवाय राहणार नाही। म्हणून वेळोवेळी आपल्या व्यवसायापासून आपल्याला नफा होतोय की तोटा होतोय हे जाणून घेण्यासाठी तो काय करत असतो, हिशोब ठेवत असतो आणि ठेवलेले जे काही हिशोब आहेत तर त्या हिशोबांची तपासणी देखील करत असतो, परीक्षण देखील करत असतो। त्यानंतर भागीदारी संस्था हा जो काही दुसरा संघटन प्रकार आहे, एकल व्यापारी संघटन प्रकारामधले दोष निदर्शनास आल्यानंतर भागीदारी संस्था हा दुसरा संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे। आणि त्या संघटन प्रकारामध्ये आपण पाहिलं की अनेक व्यक्ती एकत्र येत असतात, अमर्याद व्यक्ती एकत्र येत नाहीत, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती या भागीदारी संस्थेमध्ये एकत्र येत असतात। मग या भागीदारी संस्था सुद्धा वेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार करत असतात आणि केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवत असतात आणि ठेवलेल्या ज्या काही नोंदी आहेत तर त्या नोंदींची तपासणी देखील केली जात असते। का तर भागीदारी संस्थेचा सुद्धा मुख्य उद्देश काय, नफा कमवणं आहे। तेव्हा आपल्या भागीदारी संस्थेद्वारे जो व्यवसाय चालवलेला आहे तर त्या व्यवसायापासून आपल्याला नफा होतोय की तोटा होतोय तर या संदर्भातली माहिती भागीदारांना मिळावी, प्राप्त व्हावी। तर याच उद्देशानं काय केलं जात असतं, भागीदारी संस्थेमध्ये हिशोब किंवा जमा खर्च ठेवले जात असतात आणि फक्त हिशोब किंवा जमा खर्च ठेवले जातात असं नाही तर ठेवलेल्या हिशोबांची हिशोब तपासणी देखील केली जात असते। त्यानंतर एकल व्यापारी संघटन प्रकारामधील दोष निदर्शनास आल्यानंतर आपण पाहिलं की भागीदारी संस्था हा संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे। भागीदारी संस्थेमधील दोष निदर्शनास आल्यानंतर संयुक्त भांडवली कंपनी हा जो काही तिसरा संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे, उदयास आलेला आहे। मग या संयुक्त भांडवली कंपनीचा सुद्धा मुख्य उद्देश काय असतो, नफा कमवणं असतो।
आणि नफा कमवण्याच्या उद्देशानं संयुक्त भांडवली कंपनी सुद्धा काय करत असते, वर्षभर वेगळ्या प्रकारचे जे काही आर्थिक व्यवहार आहेत तर ते आर्थिक व्यवहार करत असतात. मग केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी हिशोब पत्रकांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये ठेवल्या जात असतात. आणि वर्षाखेरीस ठेवलेले जे काही सर्व हिशोब आहेत किंवा हिशोबाची जी काही पत्रक आहेत तर त्या पत्रकांची काय केली जात असते, तपासणी केली जात असते. मग आपल्या संयुक्त भांडवली कंपनीला आपल्या व्यवसायापासून आपल्याला किती नफा झालेला आहे, किती तोटा झालेला आहे, तर या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती या हिशोब तपासणीमुळे प्राप्त होत असते, उपलब्ध होत असते. आणि म्हणूनच या संयुक्त भांडवली कंपन्या काय करत असतात तर हे हिशोब किंवा जमा खर्च ठेवत असतात. आणि ठेवलेले जे काही हिशोब आहेत तर त्या हिशोबांची काय करत असतात, तपासणी देखील करत असतात, परीक्षण किंवा अंकेक्षण देखील करत असतात. बघा, हे झालं एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली कंपनी. तर केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या ठेवलेल्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंदी म्हणजे काय असतात, हिशोब किंवा जमा खर्च असतात. मग हे संघटन प्रकार जे व्यवसाय चालवित असतात किंवा जे उद्योग चालवले जात असतात तर त्या उद्योगामध्ये होणारे जे काही आर्थिक उलाढाल आहे किंवा आर्थिक व्यवहार आहेत तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांचे काय ठेवले जात असतात, नोंदी ठेवल्या जात असतात. मग नफा कमवणं हा उद्देश असल्यामुळे या नोंदी ठेवल्या जात असतात. नफा मिळालेला आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी हे हिशोब किंवा जमा खर्च ठेवले जात असतात. आणि जर हिशोब किंवा जमा खर्च ठेवले नाहीत तर आपल्या व्यवसायापासून आपल्याला नफा झालेला आहे की तोटा आलेला आहे तर हे लक्षात येणार नाही, निदर्शनास येणार नाही. तर हे लक्षात यावं यासाठीच काय केलं जात असतं तर या संघटन प्रकारांमध्ये हिशोब ठेवले जात असतात आणि ठेवलेल्या हिशोबांची हिशोब तपासणी देखील केली जात असते. मग ज्याप्रमाणे एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली कंपनी हे संघटन प्रकार आहेत तर त्याच संघटन प्रकारांप्रमाणे सहकारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर तो एक संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे. जगातील अनेक राष्ट्रांनी किंवा अनेक देशांनी सहकारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार स्वीकारलेला आहे. एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली कंपनी या तीनही संघटन प्रकाराचा मुख्य उद्देश नफा कमवणं असतो. परंतु सहकारी संस्था हा जो काही संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे तर त्या संघटन प्रकाराचा मुख्य उद्देश मात्र काय असतो, आपले जे काही ग्राहक किंवा सभासद आहेत तर त्या ग्राहकांची किंवा सभासदांची सेवा करणं हा मुख्य उद्देश किंवा हेतू असतो. मग सभासदांची सेवा करण्यासाठी, ग्राहकांची सेवा करण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा माफक दरानं उपलब्ध करून दिल्या जात असतात. ज्यावेळेस वस्तू व सेवा पुरवल्या जात असतात त्यावेळेस प्रमाणित वजन माप संस्था वापरत असतात. निर्भेळ स्वरूपाच्या वस्तू उपलब्ध करून देत असतात आणि कधी वस्तूंची कृत्रिम टंचाई या सहकारी संस्था निर्माण करत नाहीत. सभासदांना किंवा आपल्या ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू व सेवा पुरवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य सहकारी संस्था करत असतात. का तर सहकारी संस्थांचा मुख्य हेतू किंवा उद्देश काय तर आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांची सेवा करणं हा मुख्य हेतू किंवा उद्देश आहे. मग सभासदांची सेवा करणं हा हेतू किंवा मुख्य उद्देश आहे. मग हिशोब ठेवणं आणि हिशोब तपासणी करणं का आवश्यक आहे तर सहकारी संस्थेची जी आर्थिक आणि सांपत्तिक स्थिती आहे तर ती आर्थिक व सांपत्तिक स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सहकारी संस्था काय करत असतात, हिशोब ठेवत असतात. आणि ठेवलेले जे काही हिशोब आहेत तर त्या हिशोबांची हिशोब तपासणी देखील करून घेत असतात. म्हणजे सहकार कायद्यामध्येच अशी तरतूद केलेली आहे की कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था असेल तर ती सहकारी संस्था जे आर्थिक व्यवहार करत असते तर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगळ्या हिशोब पुस्तकांमध्ये ठेवणं त्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे, सक्तीचं करण्यात आलेलं आहे किंवा कायद्यानुसार तशा प्रकारचं बंधन सहकारी संस्थांवर लादलेलं आहे. आणि फक्त हिशोब ठेवायचे असं नाही तर ठेवलेले जे काही हिशोब आहेत तर त्या हिशोबांची हिशोब तपासणी करून घेणं देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणून सहकारी संस्थेनं केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या ठेवलेल्या शास्त्रशुद्ध नोंदी म्हणजेच काय, हिशोब किंवा जमा खर्च. आणि या ठेवलेल्या शास्त्रशुद्ध नोंदीचं केलेलं काटेकोरपणे परीक्षण म्हणजेच काय, हिशोब तपासणी. तर अशा पद्धतीनं हिशोब आणि हिशोब तपासणीची जी काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्या सहकार तज्ञांना केलेल्या आहेत की सहकारी संस्थेनं केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या ज्या वेगळ्या हिशोब पत्रकांमध्ये नोंदी ठेवलेल्या असतात तर या ठेवलेल्या नोंदी म्हणजेच काय असतं,
हिशोब किंवा जमा खर्च असतात आणि सहकारी संस्थेनं केलेले आर्थिक व्यवहार नियमाला अनुसरून केलेले आहेत किंवा नाही, तर याचं काटेकोरपणे केलेलं परीक्षण म्हणजेच काय असतं, हिशोब तपासणी असते किंवा लेखापरीक्षण असतं. तर यासाठीच म्हणजे या ज्या काही सहकारी संस्था आहेत, तर या सहकारी संस्था काय करत असतात, जरी आपला उद्देश सभासदांची सेवा करणं असला तरी संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती कशी आहे, म्हणजे चांगली आहे की खालावलेली आहे, संस्थेला वर्षभर व्यवहार करून नफा होत आहे किंवा तोटा होत आहे, किंवा कुठल्या व्यवहारापासून संस्थेला नफा झालेला आहे, कुठल्या व्यवहारापासून संस्थेला तोटा झालेला आहे, सभासदांचं जे काही आर्थिक हित आहे तर ते आर्थिक हित अबाधित आहे का धोक्यामध्ये गेलेलं आहे. तर ह्या ज्या काही सर्व बाबी आहेत तर या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी सहकारी संस्था काय करत असतात, हिशोब किंवा जमा खर्च ठेवत असतात. म्हणजे संस्थेचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि ते 31 मार्चला संपतं. आणि या आर्थिक वर्षामध्ये संस्था ज्या विविध आर्थिक व्यवहार करत असतात तर या सर्व आर्थिक व्यवहारांचे काय केले जात असतात, नोंदी वेगवेगळ्या हिशोब पुस्तकांमध्ये किंवा पत्रकांमध्ये ठेवली जात असतात. मग अनेक वेळा सहकार तज्ञांना असं सांगितलेलं आहे की सहकारी संस्थांचे जे काही हिशोब असतात तर ते हिशोब काय असतात, सहकारी संस्थेचा आरसा असतो. का तर ज्याप्रमाणे आपण आरशामध्ये पाहिल्यानंतर आपलं प्रतिबिंब अगदी वास्तव निदर्शनास येत असतं किंवा जशास तसं दिसत असतं, तर त्याचप्रमाणे सहकारी संस्थांचे जे काही हिशोब पत्रक आहेत किंवा हिशोब आहेत तर ते हिशोब पाहिल्यानंतर त्या संस्थेची जी काही आर्थिक व सांपत्तिक स्थिती आहे तर ते कशी आहे तर याचं वास्तव चित्र आपल्याला दिसत असतं किंवा निदर्शनास पडत असतं, येत असतं. म्हणजे संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती कशी आहे हे दर्शविण्याचं कार्य कोण पार पडत असतं, तर सहकारी संस्थांनी ठेवलेले जे काही हिशोब आहेत किंवा हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती वास्तव दर्शवित असतात. म्हणजे आरशामध्ये आपण आपला चेहरा पाहिल्यानंतर तो कसा आहे तर आपल्या चेहऱ्याचं जे काही प्रतिबिंब आहे तर ते प्रतिबिंब आपल्याला स्पष्टपणे दिसत असतं. अगदी तशाच पद्धतीनं सहकारी संस्थांचे हिशोब पाहिले की त्या संस्थेच्या आर्थिक व सांपत्तिक स्थितीचं प्रतिबिंब कसं आहे तर हे अगदी सहजपणे लक्षात येत असतं. म्हणजे सभासदांचं आर्थिक हित अबाधित आहे का, संस्थेनं वर्षभर केलेले व्यवहार नियमाला अनुसरून केलेले आहेत का, त्यानंतर सहकारी संस्थेनं सभासदांना जो कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे त्या कर्जाची वसुली झालेली आहे का, थकबाकीचं प्रमाण किती आहे, सभासदांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू व सेवांचा पुरवठा केला जातोय का, त्याची किंमत योग्य आकारली जाते का. तर या ज्या काही सर्व बाबी आहेत तर या सर्व बाबी कशावरून लक्षात येत असतात किंवा निदर्शनास येत असतात, तर या हिशोब पत्रकांवरून निदर्शनास येत असतात. म्हणून हिशोब पत्रकांना किंवा हिशोबांना सहकारी संस्थेचा आरसा असं म्हटलं जातं. म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं, संस्थेचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. या आर्थिक वर्षामध्ये संस्था जे विविध आर्थिक व्यवहार करत असतात तर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगळ्या हिशोब पुस्तकांमध्ये ठेवलेले असतात किंवा कराव्या लागत असतात. आणि ही हिशोब पुस्तकं तयार केल्यानंतर आर्थिक वर्षाच्या शेवटी काय करावं लागत असतं तर या सर्व हिशोबांची हिशोब तपासणी करून घेणं कायद्यानुसार बंधनकारक असतं. सहकारी संस्थांची हिशोब तपासणी करण्याचा अधिकार कायद्यानं निबंधकाला किंवा नोंदणी अधिकाऱ्याला प्राप्त करून दिलेला आहे. परंतु एका निबंधकाला सर्व सहकारी संस्थांची नोंद हिशोब तपासणी करणं अशक्य असतं किंवा कठीण असतं. म्हणून तो काय करत असतो, परिमाणित जे अंकेक्षक आहेत ज्यानं चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी प्राप्त केलेली आहे तर अशा तज्ज्ञ अंकेक्षकाची किंवा लेखापरीक्षकाची हिशोब तपासनीस म्हणून नियुक्ती केली जात असते. आणि मग हा हिशोब तपासनीस काय करत असतो, संस्थेनं तयार केलेली जी काही हिशोबाची पत्रकं आहेत आणि संस्थेनं जे व्यवहार त्या हिशोब पत्रकांमध्ये नोंदवलेले आहेत तर त्या व्यवहारांसंदर्भातले जे काही जमा खर्च पावत्या आहेत किंवा पुरावे आहेत तर त्या सर्व कागदपत्रांच्या किंवा पुराव्यांच्या आधारे अथवा जमा खर्च पावत्यांच्या आधारे या हिशोब पत्रकांचं किंवा हिशोब पत्रकांमध्ये नोंदवलेले जे काही व्यवहार आहेत तर त्या व्यवहारांचं काटेकोरपणे परीक्षण करत असतो. आणि मग त्यावरून संस्थेनं व्यवहार कशा पद्धतीनं केलेले आहेत, पारदर्शक केलेले आहेत का, गैरप्रकार झालेला आहे का, भ्रष्टाचार झालेला आहे का, संस्थेच्या साधन संपत्तीचा कोणी स्वहितासाठी वापर केलेला आहे का, नियमांचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे का. तर या ज्या काही सर्व बाबी आहेत तर या सर्व बाबी या हिशोब तपासणीवरून निदर्शनास येत असतात किंवा लक्षात येत असतात. आणि म्हणूनच सहकारी संस्था काय करत असतात, हे हिशोब किंवा जमा खर्च ठेवत असतात. मग
प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत किंवा 1.5 महिन्याच्या आत या सहकारी संस्थांना काय करावं लागत असतं, आपले सर्व हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं निबंधकाकडून किंवा त्यानं नियुक्त केलेला जो अंकेक्षक आहे तर त्या अंकेक्षकाकडून तपासून घ्यावी लागत असतात किंवा तपासून घेणं बंधनकारक असतं, सक्तीचं असतं. मग या ज्या काही सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांना वेगळ्या प्रकारची जी काही हिशोबाची पत्रकं आहेत आणि हिशोबाची जी काही वेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवावी लागत असतात. मग प्रथमतः आपल्याला सहकारी संस्थांचे हिशोब म्हणजे काय, तर संस्थेनं वर्षभर केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या वेगळ्या हिशोब पत्रकांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीनं ठेवलेल्या नोंदी म्हणजेच काय, हिशोब किंवा जमा खर्च आहे. मग हिशोब तपासणी म्हणजे काय, तर सहकारी संस्थेनं ठेवलेली जी काही हिशोबाची पत्रकं आहेत तर त्या पत्रकांचं संस्थेकडे उपलब्ध असणारे जे काही जमा खर्च पावत्या आहेत तर त्या पावत्यांच्या आधारे केलेलं काटेकोर परीक्षण किंवा अंकेक्षण किंवा लेखापरीक्षण म्हणजेच काय, हिशोब तपासणी होय. तर प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या सर्व हिशोबांची हिशोब तपासणी करून घेणं कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेलं आहे किंवा सक्तीचं करण्यात आलेलं आहे. मग सहकारी संस्थेला हिशोब ठेवण्यासाठी किंवा जमा खर्च ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारची जी काही पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवावी लागत असतात. वेगळ्या प्रकारची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं सुद्धा ठेवावी लागत असतात. मग संस्थेला ठेवावी लागणारी जी काही पत्रकं आहेत किंवा पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकांचं 2 भागामध्ये विभाजन किंवा वर्गीकरण केलेलं आहे. तर आता आपल्या 12वीच्या परीक्षेसाठी ही जी काही सहकारी संस्थेला ठेवावी लागणारी जी काही हिशोबाची पुस्तकं आहेत, हिशोबाची पत्रकं आहेत तर हा जो काही भाग आहे तर हा भाग वगळलेला आहे. परंतु तरी त्याची थोडक्यात आपल्याला कल्पना असावी म्हणून कुठल्या प्रकारची पुस्तकं आणि कुठल्या प्रकारची हिशोब पत्रकं सहकारी संस्थांना ठेवावी लागत असतात तर त्या संदर्भात थोडक्यात जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्याला पाहायची. तर प्रथमतः आपल्याला सहकारी संस्थेला कुठल्या प्रकारची पुस्तकं ठेवावी लागत असतात आणि त्यानंतर सहकारी संस्थेला कुठल्या प्रकारची हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं ठेवावी लागत असतात किंवा ठेवणं बंधनकारक असतं तर त्या संदर्भातली माहिती पाहायची. तर प्रथमतः आपल्याला सहकारी संस्थेला ठेवावी लागणारी जी काही पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं कुठल्या प्रकारची आहेत. तर सहकारी संस्थेला ठेवावी लागणारी जी काही पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकांचं 2 भागामध्ये विभाजन किंवा वर्गीकरण केलेलं आहे. तर त्यामधला पहिला भाग आहे सहकारी संस्थेला ठेवावी लागणारी वैधानिक पुस्तकं आणि दुसरा भाग आहे सहकारी संस्थेला ठेवावी लागणारी बिगर वैधानिक किंवा अवैधानिक पुस्तकं. मग या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्था काय करत असतात, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 65 नुसार वेगळ्या प्रकारची जी काही पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं सहकारी संस्था ठेवत असतात. तर प्रथमतः आपल्याला या पुस्तकांचे जे काही प्रकार आहेत तर त्या प्रकारामध्ये आपल्याला सहकारी संस्थेला ठेवावी लागणारी वैधानिक पुस्तकं. मग वैधानिक पुस्तकं म्हणजे कोणती पुस्तकं, तर कायद्यानुसार किंवा नियमानुसार जी पुस्तकं सहकारी संस्थेला ठेवणं बंधनकारक असतं त्या पुस्तकाला काय म्हटलं जातं, वैधानिक पुस्तकं असं म्हटलं जातं. मग सहकारी संस्थेला कुठल्या प्रकारची वैधानिक पुस्तकं ठेवावी लागत असतात, तर त्यामध्ये पहिलं पुस्तक सहकारी संस्थेला ठेवावं लागत असतं तर सभासद नोंद पुस्तक. म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 65 नुसार सहकारी संस्थेला जी वैधानिक पुस्तकं ठेवावी लागत असतात तर त्यामध्ये पहिलं पुस्तक संस्थेला कोणतं ठेवावं लागत असतं, तर ते पुस्तक आहे सभासद नोंद पुस्तक. मग या पुस्तकामध्ये काय केलं जात असतं किंवा कुठल्या नोंदी केल्या जात असतात, तर ज्या व्यक्तीनं संस्थेचं सभासदत्व मिळवलेलं आहे तर त्या व्यक्तीचं पूर्ण नाव या पुस्तकामध्ये नोंदवलं जात असतं. हे पुस्तक एका विहित नमुन्यामध्ये ठेवावं लागत असतं. नमुना आय मध्ये प्रत्येक सहकारी संस्थेला हे जे काही सभासद नोंद पुस्तक आहे तर ते सभासद नोंद पुस्तक ठेवणं आवश्यक असतं किंवा महत्वाचं असतं अथवा बंधनकारक असतं. कशा पद्धतीने हे जे काही पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवता येत नाही, तर सभासद नोंद पुस्तक नमुना आय मध्ये ठेवावं लागत असतं. मग या पुस्तकामध्ये कुठल्या प्रकारच्या किंवा कशा प्रकारच्या नोंदी केल्या जात असतात, तर प्रथमतः या पुस्तकामध्ये सभासदाचं जे काही पूर्ण नाव आहे तर ते पूर्ण नाव नोंदवलं जात असतं. त्यानंतर सभासदाचा जो काही अधिकृत पत्ता आहे तर त्या पत्त्याची नोंद या पुस्तकामध्ये केली जात असते. त्यानंतर सभासद कुठल्या प्रकारचा व्यवसाय करत आहे त्याची नोंद या पुस्तकामध्ये केली जात असते. त्यानंतर सभासदाची जी काही जन्मतारीख वगैरे आहे
तर त्याची नोंद या पुस्तकामध्ये केली जात असते. त्यानंतर त्यानं संस्थेचं सभासत्व कोणत्या तारखेला प्राप्त केलेलं आहे त्याची नोंद ठेवली जात असते. प्रवेश शुल्क कोणत्या तारखेला भरलेलं आहे तर त्याची नोंद ठेवली जात असते. भागाची रक्कम कोणत्या तारखेला जमा केलेली आहे तर त्याची नोंद या पुस्तकामध्ये केली जात असते. आणि ह्या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थेचे म्हणजे किती भाग खरेदी केलेले आहेत तर त्या भागांची जी काही संख्या आहे तर ती संख्या सुद्धा नोंदवली जात असते. आणि वारसाचं जे काही नाव आहे तर ते नाव सुद्धा या सभासद नोंद पुस्तकामध्ये नोंदवलं जात असतं. तर अशा पद्धतीनं म्हणजे सभासदत्वासंदर्भातल्या जे काही वेगळ्या प्रकारच्या नोंदी आहेत तर त्या नोंदी या पुस्तकामध्ये केल्या जात असतात. आणि सभासदासंदर्भात मग कुठल्याही प्रकारची माहिती जर आपल्याला हवी असेल तर ती या पुस्तकावरून आपल्याला सहजासहजी परिपूर्ण अशा प्रकारची माहिती प्राप्त होत असते. म्हणून प्रत्येक सहकारी संस्था काय करत असतात तर ही सभासद नोंद पुस्तक जे आहे तर ते पुस्तक ठेवत असतात. त्यानंतर दुसरं पुस्तक सहकारी संस्थांना ठेवावं लागत असतं, वैधानिक पुस्तक ठेवावं लागत असतं, क्रियाशील आणि अक्रियाशील सभासद नोंद पुस्तक. मग क्रियाशील सभासद म्हणजे काय आणि अक्रियाशील सभासद म्हणजे काय या संदर्भातल्या या सभासदत्वाच्या ज्या काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्या अगोदरच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेल्या आहेत की जो सभासद संस्थेचे भाग खरेदी करत असतो आणि संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग नोंदवित असतो तर अशा सभासदाला क्रियाशील सभासद असं म्हटलं जातं. म्हणजे जी व्यक्ती संस्थेला भांडवल उपलब्ध करून देत असते आणि संस्थेचं जे काय व्यवस्थापन आहे तर त्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवित असते तर त्या व्यक्तीलाच काय म्हटलं जातं क्रियाशील सभासद असं म्हटलं जातं. आणि अक्रियाशील सभासद म्हणजे काय तर जी व्यक्ती संस्थेला भांडवल पुरवित असते परंतु सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नोंदवित नाही आणि सहकारी संस्थेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या जे काही वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवांचा किमान उपभोग घेत नाही. अशा प्रकारचे जे काही सभासद असतात तर त्या सभासदांचा समावेश कोणत्या सभासदांमध्ये होत असतो निष्क्रिय किंवा अक्रियाशील सभासदांमध्ये होत असतो. मग कोणत्या तारखेपासून हा जो काही सभासद आहे म्हणजे प्रथमतः सर्व सभासद कोणते असतात क्रियाशील सभासद असतात. मग जो सभासद संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग घेत नाही आणि संस्थेद्वारे पुरवले जाणारे जे काही वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवांचा किमान उपभोग घेत नाही तर त्या सभासदांचा काय केला जात असतो तर अक्रियाशील सभासदत्वामध्ये समावेश केला जात असतो. मग या जे काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्था काय करत असतात तर हे जे काही क्रियाशील आणि अक्रियाशील सभासद आहेत तर प्रथमतः हे सर्व क्रियाशील सभासद असतात परंतु जो सभासद संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग घेत नाही आणि सहकारी संस्थेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांचा किमान उपभोग घेत नाही तर त्या सभासदाचा कशामध्ये समावेश केला जात असतो अक्रियाशील सभासदामध्ये. मग या दोन्हीसाठी काय केलं जात असतं वेगळ्या प्रकारची जी काही पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं किंवा वेगळ्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये या सभासदाच्या नोंदी केल्या जात असतात. तर क्रियाशील सभासदाची जी काही नोंद आहे तर ती नोंद एका विहित नमुन्यामध्ये केली जात असते. तर J1 नावाचं जे काही पत्रक आहे किंवा पुस्तक आहे तर ते पुस्तक संस्था तयार करत असते आणि त्या पुस्तकामध्ये काय केलं जात असतं तर क्रियाशील सभासदाच्या जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी केल्या जात असतात. म्हणजे कोणत्या तारखेला सभासदत्व प्राप्त केलं किती भाग खरेदी केले त्यानंतर किती प्रमाणात वस्तू व सेवा खरेदी केल्या व्यवस्थापनामध्ये केव्हा सहभाग घेतला गेला तर या ज्या काही नोंदी आहेत तर त्या नोंदी या पुस्तकामध्ये केल्या जात असतात. आणि अक्रियाशील सभासद किंवा निष्क्रिय सभासद जो आहे तर त्या सभासदाच्या जे काही नोंदी आहेत तर J2 नावाचं जे काही पुस्तक असतं तर त्या पुस्तकामध्ये त्या अक्रियाशील सभासदत्वा संदर्भातल्या नोंदी केल्या जात असतात. म्हणजे त्या सभासदाचं नाव त्याचा पत्ता त्याचा व्यवसाय आहे आणि कोणत्या तारखेपासून तो अक्रियाशील सभासद किंवा निष्क्रिय सभासद बनलेला आहे तर ती तारीख त्या पुस्तकामध्ये नोंदवली जात असते. तर अशा पद्धतीनं या ज्या काही सहकारी संस्था तर या संस्था काय करत असतात तर क्रियाशील आणि अक्रियाशील नोंद पुस्तक जे आहे तर ते पुस्तक सहकारी संस्थांना कायद्यानुसार ठेवणं बंधनकारक असतं सक्तीचं असतं.